नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भयानवाडा या कथेचा भाग 3 अंतिम भाग. लेखिका आहेत प्रियंका कुलकर्णी. भाग पहिला आणि दुसरा दोघींची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. भाग दुसऱ्यामध्ये आपण पाहिलं की आता अक्काचं काही खरं नव्हतं. तिचा सगळ्यांसमोर घोर अपमान झाला होता. ती रागाने पेटून उठली होती आणि याचा बदला तर ती घेणारच होती. रागाने पेटलेली अक्का आता काय करेल याचा अंदाज कुणाला लागत नव्हता. पण झालं भलतंच. त्या दिवशीपासून अक्का खूपच शांत झाली. घरात सगळ्यांसोबत ती प्रेमाने राहू लागली. तिचं हे बदललेलं रूप पाहून आश्चर्य तर वाटतच होतं, पण तिच्या वागण्याने सगळेच आनंदीही होते. अक्का खरंच शांत झाली की नाटक करत होती हे केवळ तिलाच ठाऊक होतं. काही दिवस तर चांगले गेले. सगळ्यांसोबत ती प्रेमाने राहत होती. जवळपास वर्ष उलटत आलं. अक्काने घरातल्या प्रत्येकाचा विश्वास आता संपादन केला होता. वाड्यात आता खेळीमेळीचं वातावरण निर्माण झालं होतं. एकदा आमच्या जवळच्या नात्यातलं लग्न होतं, त्यामुळे सगळ्यांना जावं लागणार होतं. परंतु कुसुम काकू त्यावेळी गरोदर होत्या. लग्नाला जाण्याची त्यांची तशी स्थिती नव्हती, म्हणून त्यांच्याजवळ घरी अक्काने थांबायचा निर्णय घेतला. आप्पा आणि मधू काकाला व्यवसायाच्या कामानिमित्त बाहेरगावी जावं लागणार होतं. त्यांचं काम ही 2 दिवसाचं होतं, म्हणून मग हरी काका आणि आशा काकू त्यांच्यासोबत मी असं जायचं ठरलं. लग्नाचं गाव थोडं दूर होतं, म्हणून 2 दिवस तर आम्ही परतणार नव्हतो. एकीकडे आप्पा आणि मधू काका तर दुसरीकडे आम्ही तिघे गावाला निघालो. घरात आता फक्त अक्का आणि कुसुम काकू या दोघीच होत्या. एक दिवस तर चांगला गेला. अक्काने कुसुम काकूला तिच्या आवडीचे पदार्थ खाऊ घातले. तिची नीट काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. त्या दिवशी अमावस्या होती. अक्काच्या वागण्यात काहीसा बदल काकूला जाणवत होता. तिची नजर, तिच्या बोलण्याचा सूर काहीतरी अघटित घडणार असल्याची जाणीव करून देत होता. जसा जसा दिवस पुढे सरकत होता तसं तसं काकूंची भीती आणखीन वाढत होती. संध्याकाळी अक्का काकूला न सांगता कुठेतरी निघून गेली. रात्रीचे 9 वाजत आले तरी घरी परतली नव्हती. काकूचा भीतीने जीव वर खाली होत होता. त्यात पावसाने जोर पकडला होता. वीजही गेली होती. सगळीकडे काळोख पसरला होता. त्यात हा वाडा गावाच्या बाहेर असल्याने आजूबाजूला मानवी वस्ती नव्हती, म्हणून आणखी भीती वाटत होती. तितक्यात दारावर ठकठक झाली. काकू दचकली. तिने भीतच दार उघडले. समोरचं दृश्य बघून काकूच्या काळजात धस झालं. कारणही तसंच होतं. समोर अक्का उभी होती, चिंब भिजलेली. तिच्या कपाळावरचे कुंकू पसरले होते. डोळ्यात वेगळीच चमक, चेहऱ्यावर आसुरी हास्य आणि हातात एका पिशवीत काहीतरी आणलं होतं तिने. त्याचा खूप उग्र दर्प येत होता. काकूकडे विचित्र नजरेने बघून ती सरळ विहिरीजवळच्या तिच्या खोलीत गेली. तिथे ती पिशवी ठेवून ती बाहेर आली. पण अक्का एकटीच आली नव्हती, तर तिच्यासोबत अजून कोणीतरी आलं होतं, जे मात्र डोळ्यांनी दिसत नव्हतं. काकू मनातल्या मनात देवाचा धावा करत होती. आज नक्कीच काहीतरी विपरीत घडणार असं वारंवार तिचं मन तिला सांगत होतं. विचाराच्या तंद्रीत असताना काकूच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. काकू भीतीने किंचाळली. मागे अक्का उभी होती. अक्का तिला म्हणाली की घाबरते कशाला, मी आहे ना, चल जेवायला. असं म्हणून ती काकूला स्वयंपाकघरात घेऊन गेली. पण अक्काचं लक्ष जेवणात नव्हतं. ती तिच्याच विचारात होती. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होती. मध्येच हसत होती. काकू भीतच तिचं निरीक्षण करत होती. अक्काचं हे रूप बघून काकूला तिथून पळून जावं वाटत होतं, पण ती तरी काय करणार होती. त्यावेळी संपर्क करण्यासाठी फोनही नव्हते कुणाजवळ. मनात सतत देवाचा जप करत होती. अवस असल्याने बाहेर दाट काळोख पसरला होता. पाऊस धो बरसत होता. घरात वीज नव्हती. कंदील आणि मेणबत्तीचा मिणमिणता उजेड तितका होता. एवढ्या मोठ्या वाड्यात अक्का आणि काकू दोघीच होत्या. जेवण झाल्यावर दोघी झोपायला म्हणून गेल्या. काकूच्या खोलीतच दोघीही झोपल्या. अक्का मोजकच बोलत होती.
जणू ती काहीतरी गूढ विचारात होती. काकूने गादीवर पडून डोळे मिटले, पण भीतीने तिला झोप लागत नव्हती. अक्का पडल्याबरोबर झोपली होती. आता ती खरंच झोपली होती की सोंग करत होती तिलाच ठाऊक. काकू मात्र इकडून तिकडे कूस बदलत होती. कधीतरी तिचा थकून डोळा लागला. काही वेळाने घड्याळीच्या टोल्याने ती दचकून जागी झाली आणि बघते तर काय, ती तिच्या खोलीत नव्हती. वाड्याच्या त्या गूढ खोलीत एका काळ्या रंगाने आखलेल्या वर्तुळात होती ती. समोरचं दृश्य बघून तर ती हादरलीच. एक मोठा कुंड पेटला होता. अक्का आणि अघोरी साधू कसलेसे मंत्र म्हणत होते. 2 आकृत्या त्यांच्या अवतीभोवती फिरत होत्या आणि जोरजोरात किंचाळत होत्या. अक्काचं रूप तर भयंकर दिसत होतं. काकूला जाग आलेली पाहून ती क्रूर हसू लागली आणि म्हणाली, आज तुला कोणी वाचवणार नाही माझ्या तावडीतून. तुझा बळी देऊन मी इतक्या वर्षांपासून भटकत असलेल्या आत्म्यांना मुक्ती देणार आणि मी ताकदवर होणार. हा वाडा माझ्या नियंत्रणाखाली येणार. तुम्ही लोक काहीही करू शकणार नाही. काकू तिला याचना करू लागली. मदतीसाठी ओरडू लागली, पण तिथे मदत करणारं कोणीच नव्हतं. अक्काने काकूचे हातपाय बांधून ठेवले आणि तोंडाला पट्टी बांधली. काकू तळमळत होती, रडत होती, पण अक्काला तिची दया आली नाही. तिने काकूच्या कपाळावर राख लावली आणि तो अघोरी साधू जोऱ्याने काहीतरी म्हणत होता. काही वेळात तिथे एक भयंकर स्त्री प्रकट झाली. दिसायला अत्यंत कुरूप आणि तिच्या देहबोलीवरून ती गर्भवती असल्याचं वाटत होतं. म्हणजेच गरोदरपणातच तिचा मृत्यू झाला असावा. म्हणून ती माझं बाळ द्या, माझं बाळ द्या असं ओरडत होती आणि क्रूरपणे हसत होती. अक्काने मगाशी येताना जे सोबत आणलं होतं ती पिशवी तिने उघडली. त्याचा उग्र दर्प संपूर्ण खोलीत पसरला. तिने त्यातलं जनावराचं कच्चं मांस त्या स्त्री आत्म्याच्या समोर ठेवलं. ती स्त्री आत्मा आधाशासारखी त्यावर तुटून पडली. खूप किळसवाणा आणि भीतीदायक प्रकार समोर घडत होता. काकूच्या जीवाची धडपड चालली होती. नक्कीच तिचा बळी देणार हे तिच्या लक्षात आले होते. पण ती असहाय्य होती, काहीच करू शकत नव्हती. अक्काने काकूला खेचत खेचत त्या अग्निकुंडाजवळ आणलं. तिच्या चेहऱ्यावर, कपाळावर आणखी राख फासली. त्या मांत्रिकाने एक भला मोठा सुरा अक्काच्या हातात दिला. तिथे असलेले ते 3 पिशाच्च आनंदाने हसत होते. अक्का काकूच्या पोटात सुरा मारणारच की पटकन खोलीचं दार उघडलं गेलं. समोर आप्पा, काका आणि आमचे गुरु अनंतदादांचे वडील दत्ताधीश दादा उभे होते. अक्काच्या हातून चाकू पडला. तसंच आप्पा आणि काका तिच्या पुढ्यात गेले. ती रागाने चवताळून उठली होती. काकाने काकूला अक्काजवळून सोडवून घेतलं. त्या पिशाच्याने काकाचा गळा आवळून धरला. दत्ताशीष दादांनी अभिमंत्रित केलेले गंगेचे पवित्र जल त्या आत्म्याच्या अंगावर शिंपडले तशी ती स्त्री काकापासून दूर ढकलली गेली आणि अदृश्य झाली. त्या 2 दिसणाऱ्या आकृतीरूपी मानवी शक्तींवरही ते जल शिंपडले. किंचाळत त्या आकृत्याही अदृश्य झाल्या. दत्ताशीष दादा हे कोणी साधारण पुरुष नव्हते. त्यांना साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद होता. अलौकिक शक्ती त्यांच्या ठायी होती. त्यांना बघून अक्काचे धाबे दणाणले. आप्पांनी आणि काकांनी त्या मांत्रिकाला चांगला चोप दिला आणि पळून जाऊ नये म्हणून दोरीने बांधून ठेवले. आता होती अक्काला जाब विचारायची वेळ. ती हे सगळं कशासाठी, का करत होती? त्या अमानवी शक्ती कोण होत्या? आप्पा आणि काका. त्याचप्रमाणे दत्ताशीष दादांना दोघेही आप्पा आणि काका अचानक तिथे कसे पोहोचले हेही एक कोडेच होते. वसंतराव जेव्हा हे सगळं सांगत होते तेव्हा अचानक आरती चक्कर येऊन पडली. प्रकाशने लगेचच डॉक्टरांना फोन केला. ते डॉक्टरही लगेच आले. आरतीला चक्कर येण्याचं कारण यावेळी आनंदाचं होतं. ती आई होणार होती. प्रकाश आणि आत्याला हे ऐकून खूपच आनंद झाला. पण वसंतरावांच्या चेहऱ्यावर मात्र
भीतीची लहर आली. त्यांना काळजी ही दिसू लागली होती. भीती, काळजी दोन्हीही त्यांना दिसत होती. आरतीला खोलीत आराम करायला सांगून त्यांनी आता पुढची कहाणी सांगायला म्हणजेच उरलेली कहाणी पुढे सांगायला सुरुवात केली. आप्पांनी अक्काच्या सणसणीत थोबाडीत लावली. ती अजूनच चिडली. माझ्या साधनेत व्यत्यय आणलं, तुम्हाला सोडणार नाही, असं ती वारंवार म्हणू लागली. कुसुम काकू तर भीतीने अक्षरशः थरथरत होती. अक्काचा अवतारच तसा दिसत होता. आप्पांनी जेव्हा जाब विचारला तेव्हा तिने सांगितलेलं सत्य तर फारच भयंकर होतं. या वाड्याची जमीन माझ्या आजोबांनी घेतली होती, पण जेव्हा ते या जमिनीचा सौदा करायला आले होते तेव्हा इथे एक झोपडी होती. अक्का सांगत होती. ही जमीन गावाच्या बाहेर निर्जन ठिकाणी असल्याने इकडे सहसा कोणी भटकत नव्हतं, म्हणून एक जोडपं त्यांच्या मुलीला घेऊन या जागेवर राहत होते. ही जमीन जेव्हा माझ्या आजोबांनी तेव्हाच त्या दोघांना जागा खाली करायला सांगितली होती, पण त्यांनी अजूनही जागा रिकामी केली नव्हती. ते दोघेही नवरा बायको सैतानाचे उपासक होते. काळी विद्या ते शिकत होते. झटपट श्रीमंत होण्याकरता ते कुठल्याही थराला जाऊ शकत होते. आणि त्या दिवशी ही अवस होती, म्हणून एका मांत्रिकाच्या मदतीने ते भयंकर प्रयोग करायला निघाले होते. तो प्रयोग यशस्वी झाला तर त्यांचं आयुष्य पालटून गेलं असतं, आणि नाही झाला तर आयुष्याला मुकावं लागणार होतं. पण त्या दोघांनीही हे कठीण आव्हान स्वीकारलं. त्यांनी एक अशा आत्म्याला आव्हान दिले होते जी खूप शक्तिशाली आणि भयंकर होती. ती होती एक गर्भवती स्त्री, जिचा प्रसूतीच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला होता आणि तिचं बाळही दगावलं होतं. आणि नेमकं हा अघोरी प्रकार सुरू असतानाच आजोबा दत्ताधीश दादांना ती जागा दाखवायला म्हणून तिथे घेऊन गेले. हा सगळा प्रकार बघून तर ते दोघेही थक्क झाले. पण आजोबांनी आणि दत्ताधीश दादांनी त्यांची ती अघोरी साधना उलटवून लावली. ती भयंकर आत्मा थैथयाट करायला लागली, परंतु दादांसमोर ती काही करू शकत नव्हती. दादांनी तिच्यावर पवित्र भंडारा टाकला. ती लगेच अदृश्य झाली आणि तो मांत्रिक पळून गेला. तिथे राहणं ते जोडपं खूप घाबरलं होतं. कारणही तसंच होतं. ती आत्मा त्यांना आता सोडणार नव्हती. आजोबांनी त्यांना लगेच झोपडीतून बाहेर काढलं. आपल्या लहान मुलीला घेऊन ते दोघेही तिथून निघून गेले आणि आजोबांनी त्या जागेची शांती करून घेतली. पण वाडा बांधायच्या पूर्वी त्यांचा मृत्यू झाला. ते जोडपं नंतर कुठे गेलं आणि त्यांचं काय झालं हे कोणालाही ठाऊक नव्हतं. कुणाचाही विश्वास बसणार नाही, पण ते जोडपं दुसरे तिसरे कोणी नसून अक्काचे आईवडील होते. आणि ती लहान मुलगी अक्का त्या रात्री आजोबांनी त्या दोघांना तिथून हाकलून दिल्यावर त्यांना खात्री होती की ती अमानवी शक्ती त्यांना सोडणार नाही. म्हणून मुलीचा जीव वाचावा म्हणून त्यांनी त्या दोघा जोडपांनी तिला तिच्या आईच्या मानलेल्या भावाकडे ठेवलं आणि तिथून ते जंगलाच्या वाटेने लागले. तिथेच त्यांचा घात झाला. त्या स्त्री पिशाच्याने त्यांचा जीव तर घेतलाच, पण तेवढ्यावर ती थांबली नाही, तर तिने त्या जोडप्याच्या आत्म्यांना तिचा गुलाम बनवलं. आणि जर त्यांना सुटका हवी असेल तर ज्या व्यक्तीने त्यांच्या पूजेत विघ्न घातलं त्याच्या घरादाराचा सत्यानाश करायचा आणि त्याच घरातील एका गर्भवती स्त्रीचा बळी द्यावा लागेल, असे सांगितले. अक्काच्या आईवडिलांचा आत्मा भटकत होता. त्यांची सुटका केवळ त्यांची मुलगीच म्हणजेच अक्का करू शकत होती. म्हणून योग्य वेळ त्यांनी अक्काला सगळं सांगितलं. आपल्या आईवडिलांसोबत इतकं वाईट घडले याची कल्पना अक्काला नव्हती. ती बदल्याने अगदी पेटून उठली. जठार कुटुंब हळूहळू नष्ट करायचं तिने ठरवलं. हे सगळं त्या अमानवी शक्तीही करू शकल्या असत्या, पण दादांनी केलेल्या पूजेमुळे त्यांना या घरात प्रवेश करणं आणि त्या कुटुंबियांना हानी पोहोचवणं शक्य नव्हते.
म्हणून ती प्रेमाच्या वागण्याचं नाटक करीत होती. पण सगळ्यांना एकदम मारता येणार नव्हतं, कारण तिला एका घरातील एक गर्भवती स्त्रीचा पहिले बळी द्यायचा होता. तेव्हा कुठे तिचा हेतू साध्य होणार होता आणि योगायोगाने तिला ही संधी मिळाली होती. पण तिकडे आप्पा आणि काका दादांना भेटायला गेले, तेव्हा दादांना काहीतरी अघटित घडणार असण्याची चाहूल लागली. म्हणूनच तातडीने ते इकडे पोहोचले. अनर्थ तर टळला होता, पण आता अक्का यातून वाचणार नव्हती. तिच्या हातूनही आगोरी साधना अपूर्ण राहिली होती. अर्ध्या रात्री अक्काला घराबाहेर काढणं आप्पांना त्यावेळी योग्य वाटलं नाही. म्हणून आप्पांनी तिला त्या बाहेरच्या खोलीजवळच पडू दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्काला बाहेर काढायला म्हणून आप्पा गेले तर त्यांना मोठा धक्काच बसला. त्यांनी पाहिलं की अक्का तिथे मरून पडली होती आणि तिचे डोळे सत्ताड उघडे होते. बदल्याची भावना अजूनही अक्काच्या मृत डोळ्यांमध्ये दिसत होती. आप्पा घाबरले. त्यांनी ताबडतोब काका, काकूला आणि दत्ताशीष दादांना बोलवलं. अक्कासाठी सगळ्यांना वाईट वाटत होतं. काही वेळानंतर आम्हीही तिथे पोहोचलो. सगळा घडलेला प्रकार आप्पांनी हरिकाकांना सांगितला. त्यांनाही मोठा धक्का बसला. अक्काच्या विचित्र वागण्याचं गूढ आता उघड झालं होतं. मी लहान होतो, पण अक्काला तशा अवस्थेत बघून मला खूप रडू आलं आणि रडू येत होतं. काहीही झालं तरी शेवटी ती माझी आई होती. भलेही ती माझा तिरस्कार करो, पण तिने मला जन्म दिला होता. खरं तर मी काय, घरातल्या प्रत्येकाने अक्काचा आदर केला, तिच्यावर माया केली. कदाचित ती त्याकरता पात्र नव्हती. तिचा अंतिम संस्कार करण्यात आला. तरीही अक्काचा, सोबतच त्या स्त्रीचा आणि अक्काच्या आईवडिलांचा आत्मा आता वाड्याच्या मागच्या भागात वास्तवाला आला होता. खरं तर त्या रात्री राहिलेल्या अर्धवट पूजेमुळे त्या अमानवी शक्तींना वाड्यात प्रवेश मिळाला होता, परंतु त्यांना आतमध्ये प्रवेश करता येत नव्हता, कारण समोर काही अघटित घडण्यापूर्वीच दादांनी चारही दुष्ट शक्तीला बाहेरच कैद करून ठेवलं होतं. त्यांची ताकद इतकी जास्त होती की त्यांना मुक्ती देणं शक्य नव्हतं. म्हणून दादांनी आप्पांना हा वाडा सोडायला सांगितलं. इथे राहणं धोक्याचं होतं, म्हणून आमचं कुटुंब इथून दुसऱ्या गावी शिफ्ट झालं. त्यानंतर पुन्हा कधीच अक्काचा उल्लेख घरात करायचा नाही म्हणून आप्पांनी सगळ्यांना बजावलं. तिचं नाव पुन्हा घरात घेतलं नाही, पण कुणाच्याही मनातून अक्काची भीती मात्र गेली नव्हती. आम्ही आमचा व्यवसाय नव्याने सुरू केला. दर औसेला अक्काला नैवेद्य ठेवला जाईल अशी व्यवस्था आप्पांनी करून ठेवली होती. नामदेवाच्या आधी त्याचे काका हे काम करायचे, पण हा नैवेद्य वाड्याच्या आतूनच त्या खोलीकडे सरकवला जातो असे त्या विहिरीजवळ कोणी जात नसे आणि मुख्य करून कुठल्याही स्त्रीने तिकडे जाता कामा नये. कारण की एखादी स्त्री विहिरीजवळ गेली असती तर अक्काने तिच्या शरीरात प्रवेश मिळवून या वाड्यात ती सहज येऊ शकली असती. नंतर तिला जे साध्य करायचं आहे ते त्या स्त्री कर्वे तिने करून घेतलं असतं. आम्ही इथून जातानाच गावात सगळीकडे सांगून ठेवलं होतं की वाड्याच्या अवतीभोवती फिरायचं नाही, आणि तसंही वाडा गावाच्या खूप बाहेर असल्याने इकडे कोणी येत जात नसत. पण नामदेव एक दिवस त्याच्या बायकोला घेऊन आला आणि अक्का तिला बघून पेटून उठली. सुदैवाने शेवंताने बाहेरचा उंबरठा ओलांडला नव्हता, त्यामुळे ती वाचली. नामदेवाच्या पैशाच्या लालसेपोटी तुम्हाला ही जागा भाड्याने त्याने दिली. नक्कीच तुमच्या पत्नीने विहिरीकडच्या भागाने गेली असणार किंवा विहिरीकडे तिचं लक्ष गेलं असणार आणि अक्काने तिच्या शरीरामध्ये त्याच वेळी प्रवेश मिळवला. त्यात आता तर ती आई होणार आहे, म्हणजेच
म्हणजेच तिच्या जीवाचा धोका अधिक वाढला. प्रकाश आणि आत्या दोघेही आता खूप घाबरले होते. प्रकाश धावत खोलीत गेला. तिथे आरती नव्हती. त्याने सगळ्यांना आवाज दिला. वसंतरावांना अंदाज आला होता आरती कुठे असेल म्हणून. ताबडतोब सगळे विहिरीच्या दिशेने विहिरीकडच्या खोलीकडे धावले. खोलीचं दार आतून बंद होतं. प्रकाश आणि वीरेंद्रने मिळून ते दार तोडलं. आतील दृश्य खूपच भयंकर होतं. आतील दृश्य पाहून सगळेच घाबरले. अक्का, तिचे आई वडील आणि ती भयंकर स्त्री आत्मासमोर उभे होते. तर आरती एका काळ्या वर्तुळात संमोहित झाल्यासारखी बसली होती. समोर असणारे क्रूर आत्मे हसत होते. म्हणजेच अक्का, तिचे आई वडील हे आत्मे तिच्याकडे बघून हसत होते. अक्का, सोड तिला. तिने काय बिघडवलं आहे तुझं? वसंतराव तिला म्हणाले. नाही सोडणार मी कुणालाच. सगळे मरणार आता तुम्ही. अक्का सुद्धा चिडून वसंतरावांना म्हणाली. तुला आमचा बदला घ्यायचा आहे ना? मग मार मला आणि कर तुझा बदला पूर्ण. जठार कुटुंब संपवायची आहे ना तुला? ज्या कुटुंबाने तुला आदर दिला, प्रेम दिलं, मोलाची नाती दिली, त्यांचा घात करायला निघालीस तू. मला जन्म दिला पण आईची माया कधीच केली नाही. पण अक्का, मी तर तुला आईच मानतो ग अजूनही. आप्पांनी सुद्धा कायम पत्नीचा दर्जा दिला तुला, अगदी मरेपर्यंत. तू गेल्यावर दुसरं लग्न करा म्हणून सगळे त्यांच्या मागे लागले होते. पण त्यांनी तसं नाही केलं. तू इतकी क्रूर वागूनही तुझ्याबद्दल घरात कुणीही अपशब्दसुद्धा काढला नाही. अक्का, कसला तुझा अट्टहास आहे? कसला बदला घेतेस ग तू? आम्ही न केलेल्या गुन्ह्याचा? आजोबांनी त्यावेळी जे केलं ते योग्यच होतं. तुझ्या आईवडिलांनी चुकीचा मार्ग निवडला होता आणि वाईट कामाचं फळ नेहमी वाईटच असतं जे त्यांना मिळालं. आणि स्वतःच्या सुटकेसाठी त्यांनी तुलाही यात सामील केलं. कितीतरी वर्ष लोटली या गोष्टीला, तरी अजूनही जीवाच्या भीतीने आपल्या कुटुंबातील कोणीही इकडे येऊ शकत नाही. अक्का, सोड हा तिरस्कार आता. अक्का, या निष्पाप पोरीचा आणि तिच्या बाळाचा काय दोष आहे? या निष्पाप पोरीचा आणि तिच्या बाळाचा यात काय दोष? त्यांना का ही शिक्षा? तू पण एक आई आहेस ना, तरी तू अशी वागते आहे. मी हात जोडतो तुला, सोड त्या पोरीला. वसंतराव हात जोडून आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाले. त्यांच्या बोलण्याने अक्काचं अंतर्मन गहिवरलं. तिचं इतक्या वर्षाने का होईना तिचं ममत्व जागं झालं. तिला तिची चूक लक्षात आली आणि आपण काय गमावून बसलोय हे तिला कळालं. बरोबर बोललास बाळा. तू इतकी वर्ष उगाच आपल्याच माणसांचा तिरस्कार करत बसली. कुणाचाही दोष नसताना मी सगळ्यांना खूप त्रास दिला. तुला तर आईचं प्रेम कधी दिलंच नाही. या कुटुंबाने मला जो आदर, प्रेम दिलं त्याची परतफेड मी करणार, अक्का म्हणाली. परंतु आरतीच्या शरीरात त्या स्त्रीच्या आत्म्याने प्रवेश केला आणि म्हणाली, अशी बरी सुटका होऊ देईल मी तुमची. इथला प्रत्येकजण मरणार माझ्या हातून. ही पोरगी आणि हिच्या पोटातलं बाळ पण मरणार. एकीकडे आरती त्या स्त्रीच्या अंमलाखाली होती, तर दुसरीकडे अक्काच्या आईवडिलांचा आत्मा वेदनेने तळमळत होता. सगळंच दृश्य खूपच भयानक होतं. आरतीच्या शरीरातील ती स्त्री आरतीला इजा पोहोचवायला लागली. तिने जाऊन वसंतरावांचाही गळा धरला. तितक्यात खोलीच्या बाहेर दत्तगुरूंच्या पवित्र मंत्रांच्या पठणाचे सूर उमटू लागले. आरतीच्या शरीरातील त्या आत्म्याला ते स्वर सहन होत नव्हते.
ती तळमळ करू लागली. बाहेर अनंतदादा, प्रकाश, आत्या आणि वीरेंद्र सर्व एकाग्र चित्ताने मोठमोठ्याने मंत्र म्हणत होते. अनंतदादांनी लगेच सोबत आणलेला यज्ञकुंड पेटवला आणि त्यात आहुती टाकत गेले. या अमानवी शक्तींना मुक्ती मिळावी म्हणून त्यांनी हा यज्ञ सुरू केला होता. जसं जशा आहुत्या पडत होत्या तसं तसं त्या अमानवी शक्ती वेदनेने ओरडत होत्या. 4 काळ्या बाहुल्यामध्ये ते 4 आत्मे बंदिस्त करून त्या अग्निकुंडात टाकायच्या होत्या. अक्काला तिच्या चुकीची जाणीव झाली होती म्हणून तिला लगेच मुक्ती मिळाली. पण ती स्त्री आत्मा काही केल्या आरतीच्या शरीरातून बाहेर पडत नव्हती आणि अक्काच्या आईवडिलांनाही मुक्ती मिळू देत नव्हती. आरतीला प्रचंड त्रास होत होता. सगळे अगदी मनापासून देवाचा धावा करत होते. या सगळ्या घटनांसोबत निष्पाप आरतीचा काहीही संबंध नसताना ती विनाकारण यात बळी पडत होती. खूप प्रयत्नांनंतर जेव्हा तिची ताकद हळूहळू कमी झाली तेव्हा तिने अक्काच्या आईवडिलांना सोडलं आणि तेही मुक्त झाले. आरतीच्या शरीरातील तिचा आत्मा त्या बाहुलीत कैद केला आणि ती बाहुली कुंडाच्या धगधगत्या ज्वालेत टाकली. त्यातून जोरदार अशी किंकाळी बाहेर पडली. भयंकर असा काळा धूर त्यातून बाहेर पडला. वाडा आता त्या अमानवी शक्तींपासून मुक्त झाला होता. प्रकाशने अनंतदादा आणि वसंतरावांचे आभार मानले. आरती ही सुखरूप होती. काही जखमा तिच्या शरीरावर झाल्या होत्या. वाडा जरी भयमुक्त झाला असला तरी तिथे प्रकाशला आता राहायचं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने आणि आत्याने दोघांनीही सगळं सामान भरून वसंत जठरांचा निरोप घेऊन तो वाड्याबाहेर पडला. आरती अजूनही धक्क्यातच होती. शारीरिकरित्या ती जरी बरी होती तरी सगळ्या घटनेचा तिला मानसिक धक्का बसला होता. प्रकाशने शाळेतील मुख्याध्यापकांकडे तातडीच्या बदलीचा अर्ज केला आणि कायमच वाडेगाव सोडलं. जठारही परत आपल्या गावी निघून गेले आणि पुन्हा तिकडे आले सुद्धा नाही. त्या वाड्यासंबंधी असणाऱ्या कटू आठवणी त्यांना आता नको होत्या. नामदेव गावातच असतो पण तोही वाड्याकडे फिरकत नाही आणि आजही असाच ओसाड पडला आहे. तो भयान वाडा. होय, तो भयान वाडा. आपली कथा इथेच समाप्त होते. तर मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच बेल आयकॉनवर ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.